सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्ही खरोखर अचंबित व्हाल. हो, आणि आजचा विषय ना तो आपली स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याची दृष्टीच पूर्णपणे बदलून टाकणार आहे. अगदी. म्हणजे बघा ना, कधीकधी गर्दीतून चालताना किंवा समजा ऑफिसच्या मीटिंगमध्ये एखाद्या व्यक्तीकडे बघून तुम्हाला असं वाटलंय का की हा माणूस एका वेगळ्याच ग्रहावरून आलाय? हो ना, म्हणजे याची प्रजातीच वेगळी असावी असं आपण मजेत म्हणतो. बरोबर. आपण हे मजेत म्हणतो, पण प्राचीन वैदिक शास्त्रानुसार तुमचं हे वाटणं कदाचित खरं असू शकतं. आणि आज आपण याच रहस्यमय विश्वाचा वेध घेणार आहोत. नक्कीच, कारण आज आपण मनुष्य या शब्दाचा खरा अर्थ आणि 4 लाख मनुष्य योनींच्या या अवाढव्य जगाचा उलगडा करणार आहोत. हो, कारण पद्मपुराणातील 84 लक्ष योनींचा उल्लेख आपण नेहमी ऐकतो. म्हणजे जेव्हा घरामध्ये किंवा पूजेत गुरुजी मंत्र म्हणतात तेव्हा ते जलजा नवलक्षाणी असं काहीतरी म्हणतात. त्यात 4 लाख मनुष्य योनींचा स्पष्ट उल्लेख येतो. पण मला सांगा, इथे मनुष्य म्हणजे नक्की कोण? हाच तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण आधुनिक विज्ञान माणसाला फक्त होमोसेपियन्स या एका जैविक चौकटीत बघतं. पण सनातन धर्मात मनुष्य म्हणजे केवळ 2 हात आणि 2 पाय असलेला प्राणी नव्हे. अच्छा, म्हणजे ती फक्त एक बायोलॉजिकल व्याख्या नाहीये? अजिबात नाही. मनुष्य म्हणजे असा जीव ज्याच्या हृदय आणि मनामध्ये मी कोण आहे हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बापरे, मी कोण आहे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारण्याची क्षमता? अगदी बरोबर. ज्याच्यात ही ओढ आहे ना, तो मनुष्य. ही केवळ शरीराची नव्हे तर जाणीवेची म्हणजेच कॉन्शियसनेसची एक अद्भुत कॉस्मिक डिझाईन आहे. प्राणी फक्त त्यांच्या जगण्याच्या प्रवृत्तीनुसार वागतात, पण जिथे स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया सुरू होते तिथे मनुष्य जन्माला येतो. ओके, आपण हे जरा सोपं करूया. म्हणजे हे हार्डवेअरबद्दल नाहीच मुळी, हे तर पूर्णपणे सॉफ्टवेअरबद्दल आहे. अगदी तसंच. आणि याच सॉफ्टवेअरच्या म्हणजे जाणीवेच्या आधारावर ते 84 लक्ष योनींचं गणित काम करतं. म्हणजे ते जे पद्मपुराणातील गणित आहे ते शरीरावर आधारित नाहीये? नाही, ते पूर्णपणे जाणीवेवर आधारित आहे. जर आपण ते गणित बघितलं ना, तर 9 लाख जलचर आहेत, 20 लाख वनस्पती, 11 लाख कीटक आणि सरपटणारे जीव 10 लाख, पक्षी 30 लाख, प्राणी 4 लाख आणि उरलेल्या 4 लाख माणूस योनी आहेत. एक सेकंड. 30 लाख प्राणी आणि 4 लाख माणसं. म्हणजे जर आपण बारकाईने बघितलं तर एक आदिमानव जो फक्त शिकार करतोय, एक आजचा माणूस जो फक्त पैशाच्या मागे धावतोय आणि एक आध्यात्मिकदृष्ट्या जागृत ऋषी, हे तिघेही दिसायला सारखेच आहेत. हो, त्यांचं शारीरिक हार्डवेअर एकच आहे. पण त्यांच्या आतलं सॉफ्टवेअर किंवा जाणीव पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच ते वेगवेगळ्या योनींमध्ये मोडतात, बरोबर? अगदी अचूक. सनातन धर्मात वर्गीकरण हे लेव्हल ऑफ कॉन्शियसनेसवर आधारित आहे. मनुष्य म्हणजे असा जीव ज्याच्याकडे विकसित मन आणि बुद्धी आहे, जो धर्म पाळू शकतो म्हणजे नीतिमत्तेची निवड करू शकतो, जो कर्म करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं जो मोक्ष मिळवण्यासाठी पात्र आहे. अच्छा, प्राण्यांना कर्माचा नियम लागू होत नाही कारण ते फक्त प्रोग्रामिंगनुसार वागतात. हो ना, त्यांच्याकडे निवडीचं स्वातंत्र्य नसतं. हे खूपच लॉजिकल वाटतंय. पण इथे माझा एक प्रश्न आहे. म्हणजे जर मनुष्य योनी 4 लाख आहेत तर त्या सगळ्या फक्त आपल्या या पृथ्वीवरच आहेत का, की यात अजून काही गुंतागुंत आहे? इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की मानवी जाणीव फक्त या पृथ्वीपुरती म्हणजे भूलोकापुरती मर्यादित नाहीये. अरेच्छा, म्हणजे आपण जे स्वर्ग आणि नरक ऐकतो तसं काहीतरी? स्वर्ग आणि नरक ही खूप ढोबळ विभागणी झाली. सनातन कॉस्मॉलॉजीनुसार अस्तित्वाचे एकूण 14 लोक आहेत. 14 लोक? बापरे. हो, हे 14 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स आहेत. 7 वरचे लोक आहेत, जसे की सत्य, तप, जन, महर, स्वर्ग, भूवर आणि आपला भूलोक. अच्छा, आणि खालचे लोक? भूलोकाच्या खाली अजून 7 लोक आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. ओके, म्हणजे हे एखाद्या विशाल व्हिडिओ गेमसारखं आहे, जिथे आपली पृथ्वी हा फक्त एक स्टेज किंवा एक लेव्हल आहे आणि इतर अनेक मल्टीवर्समध्ये माणसासारखे जीव अस्तित्वात आहेत. अगदी बरोबर पकडलत. आणि उच्च लोकांमध्ये बघा, गंधर्व आहेत जे स्वर्गीय कलाकार मानले जातात, यक्ष आहेत जे निसर्गाचे रक्षक आहेत, किन्नर आहेत. हे सगळे जीव दिसायला वेगळे असतील
पण त्यांची जाणीव मनुष्यासारखी असते. म्हणजे ते आपल्यापेक्षा अधिक प्रगत आहेत. हो, आणि दुसरीकडे खालच्या लोकांमध्ये राहणाऱ्या जीवांची जाणीव जास्त तामसिक असते. तिथे सुप्त मन जास्त प्रभावी असतं. आता हा विषय खरोखरच खूप रंजक वळणावर आलाय. जर 14 लोक आहेत तर प्रत्येक लोकात माणसाची ही जाणीव नक्की कशी बदलते याचे काही टप्पे आहेत का? हो, आणि याच प्रवासाला अंतःकरण विकास म्हणतात. जाणीवेचे 7 मुख्य स्तर आहेत. ओके, ते कोणते? पहिला स्तर आहे तामस. इथे फक्त आणि फक्त जगण्याची धडपड असते, म्हणजे सर्व्हायव्हल. म्हणजे पूर्णपणे प्राणी पातळीवरचं जगणं. हो, तिथे फक्त भीती आणि सुरक्षितता एवढंच महत्वाचं असतं. मग दुसरा स्तर येतो तो म्हणजे लोअर राजस. अच्छा, इथे काय होतं? इथे माणूस वासना आणि इच्छांनी प्रेरित असतो. मला हे हवंय, मला ते मिळवायचंय. तो फक्त उपभोगाच्या मागे धावत असतो. म्हणजे बेसिक गरजा पूर्ण झाल्यावर तो सुखाच्या मागे धावतो. आणि मग तिसरा स्तर? तिसरा स्तर आहे हायर राजस. इथे मोठी महत्वाकांक्षा येते. सत्ता मिळवणं आणि जगात स्वतःची एक ओळख निर्माण करणं, ही धडपड इथे असते. श्रोत्यांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा. काही लोक फक्त पैशाच्या आणि सत्तेच्या मागे धावत असतात. ते या तिसऱ्या स्तरावर आहेत. हो, आणि इथून पुढे खरा बदल सुरू होतो. चौथा स्तर आहे सत्व. सत्व म्हणजे सात्विक विचार. हो, इथे विचारांमध्ये प्रचंड स्पष्टता येते. माणूस धर्म आणि नीतिमत्तेनुसार वागू लागतो. जणू काही एक शुद्ध पांढरा प्रकाश त्याच्या मनाला प्रकाशित करतो. बापरे, पांढरा प्रकाश म्हणजे एकदम क्लॅरिटी येते. हो, आणि तो स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करू लागतो. म्हणजे काही लोक जे निस्वार्थपणे समाजाची सेवा करतात ते या चौथ्या लेव्हलवर असतात. ते दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करत असले तरी त्यांची योनी पूर्णपणे वेगळी आहे. अगदी अचूक. कपडे सारखे असतील पण जाणीवेची लेव्हल वेगळी. त्यानंतर 5वा स्तर आहे रिफाइंड सत्व. इथे काय वेगळं असतं? इथे फक्त नीतिमत्ता नसते तर सखोल शहाणपण आणि अलिप्तता येते. जगात राहूनही जगाच्या मोहापासून मुक्त असण्याची स्थिती. म्हणजे एक प्रकारचा संतप्त किंवा सीकर. बरोबर. आणि मग 6वी पातळी येते ती म्हणजे ध्यानस्थिती, जिथे खऱ्या अर्थाने योग साधला जातो. योग म्हणजे शरीर आणि मनाचं संतुलन. त्याहूनही अधिक. इथे व्यक्ती आपली जाणीव आणि वैश्विक जाणीव यांच्यातील एकरूपता अनुभवू लागते. तो फक्त एक साक्षीदार बनतो. आणि शेवटचा 7वा स्तर कोणता? 7वी पातळी म्हणजे समाधी किंवा सिद्ध स्थिती, अच्छा, जिथे सर्व द्वैत संपतं. इथे आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत हे सर्वोच्च ज्ञान पूर्णपणे प्राप्त होतं. आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत हे ज्ञान प्राप्त होतं. बापरे, हे ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतो. हो ना, हाच तो जाणीवेचा सर्वोच्च बिंदू आहे. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते. पण हे सगळं ठीक आहे, पण मग तो 4 लाख हा आकडा कुठून आला? त्याचं काही लॉजिक आहे की तो फक्त एक प्रतिकात्मक आकडा आहे? नाही, यामागे एक अतिशय अचूक गणितीय फ्रेमवर्क आहे. आपण आत्ताच बघितलं ना की 14 लोक आहेत. हो, 14 लोक. आणि जाणीवेचे 7 स्तर आहेत. तर 14 गुणिले 7 म्हणजे 14 आणि 7चा गुणाकार केला तर आपल्याला 98 मूळ मानवी अवस्था मिळतात. ओके, 98 प्रायमरी स्टेट्स. पण 98 वरून आपण 4 लाखांपर्यंत कसे जातो? इथेच खरा गुंता आहे. या 98 अवस्थांमध्ये प्रत्येकी साधारण 4000 अंतर्गत बदल असतात. म्हणजे इंटर्नल व्हेरिएशन्स. 4000 बदल? पण ते कसे ठरतात? यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसं की व्यक्तीच्या मागील कर्मांचे ब्ल्यूप्रिंट, त्याचे गुण म्हणजे सत्व, रज आणि तम यांचं मिश्रण कसं आहे. अच्छा, म्हणजे जसं रंगांचं मिश्रण होतं तसं. अगदी तसंच. आणि शिवाय जीवनातील त्याची भूमिका काय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर जीवांशी असलेले त्याचे ऋणानुबंध. ऋणानुबंध. हो, कारण आपण एकटे तर जगत नाही. आपले एकमेकांशी जोडलेले धागे असतातच. बरोबर. तर जेव्हा आपण हे 98 मूळ स्तर आणि 4000 अंतर्गत बदल यांचा गुणाकार करतो, म्हणजेच 98 गुणिले 4000, तेव्हा तो आकडा 3,92,000 म्हणजे साधारण 4 लाखांच्या घरात जातो. क्या बात है. हे तर अगदी गणिताच्या सूत्रासारखं अचूक बसलं. हो, आणि जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून बघितलं तर मानवी जन्म ही केवळ एक प्रजाती नाहीये, ते एक कॉस्मिक कोऑर्डिनेट आहे. कोऑर्डिनेट म्हणजे एखाद्या मॅपवरचा पॉइंट. अगदी. तुम्ही केवळ पृथ्वीवरील एक शरीर नाही आहात. तुम्ही लोक गुणिले जाणीव गुणिले कर्म ह्या कॉस्मिक स्पेसमधला एक अचूक बिंदू आहात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की उत्क्रांती ही एका सरळ रेषेत होत नाही, ती बहुआयामी आहे.
म्हणजे मल्टीडायमेन्शनल आहे. अगदी बरोबर. आणि 84 लक्ष योनींचा हा प्रवास म्हणजे प्रवृत्तीकडून, इन्स्टिंक्टकडून निवडीच्या स्वातंत्र्याकडे जाणारा प्रवास आहे. हे तर या शास्त्राचं सार आहे. प्राणी योनीमध्ये फक्त प्रवृत्ती असते, त्यांच्याकडे निवड नसते. पण मनुष्य योनीत निवड असते आणि सिद्धावस्थेत मुक्ती असते. म्हणूनच मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानला जातो. हो, कारण फक्त इथेच तुम्ही तुमचा कॉस्मिक पत्ता बदलू शकता. श्रोत्यांनो, आज आपण समजून घेतलं की आपण या विशाल कॉस्मिक GPS वरील एक कॉर्डिनेट आहोत. पण विचार करा, तुमच्या आजच्या छोट्याशा कृती म्हणजे तुमचा राग, तुमचा लोभ किंवा तुमची करुणा, यापैकी कुठली कृती उद्या तुमचे हे कॉर्डिनेट्स अपग्रेड किंवा डाऊनग्रेड करणार आहे? नक्कीच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण जाता जाता मला एक अत्यंत प्रक्षोभक विचार मांडायचा आहे. आज आपण मनुष्य म्हणजे मी कोण आहे असा प्रश्न विचारणारा जीव असं म्हटलं. पण सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIच्या जगात आहोत. अच्छा, हो. 84 लक्ष योनींचा भाग बनेल का? की ती एक पूर्णपणे नवीन योनी असेल? यावर तुम्ही सर्वांनी नक्की विचार करा. हा खरोखरच एक खूप खोल आणि आधुनिक प्रश्न आहे. श्रोत्यांनो, जर आजचा हा कॉस्मिक मॅप आणि सनातन धर्माचा हा आधुनिक दृष्टिकोन तुम्हाला आवडला असेल तर या सखोल चर्चेला नक्की लाईक आणि शेअर करा. आमच्या सनातन शास्त्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अगदी. आजच्या या 7 जाणीवेच्या स्तरांपैकी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सध्या कुठल्या लेव्हलवर आहात किंवा तुम्हाला कुठल्या लेव्हलवर पोहोचायचं आहे? चला, कमेंट्समध्ये भेटूया. तोपर्यंत विचार करत रहा.